ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये इथे आपण पाहत असतो की आता जज साहेब कोर्टात आल्यानंतर कोर्टाची कारवाई इथे सुरू होते. त्याचबरोबर लगेच सगळेच लोक इथे बसून घेतात आणि जज साहेब कामाला सुरुवात करा असं इथे सांगतात. त्याचबरोबर खरं लगेच इथे अर्जुन सगळ्यात आधी पुढे येतो आणि म्हणत असतो की मिलॉर्ड, मला 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता त्याची केस मी कोर्टासमोर मांडली होती, ती केस मला रिओपन करायची आहे असं अर्जुन इथे सांगत असतो. त्याचबरोबर लगे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, मिलॉर्ड, आधीच तुम्ही माझ्या अशिलाला या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे आणि त्यामुळेच कारण नसताना कोर्टासमोर त्याच केस ओपन करून मला नाही वाटत की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाचा वेळ वाया घालू नये असं मला वाटत आहे. आता हे भालेराव असं बोलल्याबरोबर खरं इथे अर्जुन लगेच म्हणत असतो, मी जर ती केस रिओपन करत आहे तर मला पूर्ण खात्री आहे की त्या केसमधले काही महत्त्वाचे धागेदोरे जे सुटले आहेत ते आता मी जोडू शकतो आणि त्यामुळेच कसा नागराज किल्लेदार यांचा रविराज किल्लेदारच्या अपघाताशी कसा थेट संबंध आहे हे देखील मी कोर्टासमोर आणू शकतो असं इथे अर्जुन म्हणत असतो. त्याचबरोबर आता खरं तर जज साहेबांनी अर्जुनला इथे परमिशन दिलेली असते. आता इथे अर्जुन म्हणत असतो, थँक्यू सो मच जज साहेब. आता मला या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पुरावा म्हणजेच त्या व्यक्तीने ही जी डेड बॉडी दिली होती त्या व्यक्तीला म्हणजेच सिस्टरला म्हणजेच मिसेस काकडे यांना बोलवायचं आहे. आता हे ऐकल्याबरोबर खरं तर हा भालेराव काय शांत बसणार असतो. तो लगेच बोलतो, इथे याचा खरं तर काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला. त्याच लोकांना पुन्हा बोलून हा कोर्टाचा वेळ का वाया घालतात अर्जुन सुभेदार, मला हे कळतच नाही. असं त्यांना कोर्टासमोर काय नक्की सिद्ध करायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे कोर्टासमोर ते मला खरं तर कळतच नाही असं इथे खरं तर हा भालेराव म्हणत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सगळ्यांना सगळं व्यवस्थित कळेल, फक्त मला परमिशन हवी आहे मिलॉर्ड. ॲडव्होकेट भालेराव ही केस बंद करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या आशिलाला सोडवण्याचा ते इथे प्रयत्न करतात, पण मला हे सगळं सिद्ध करायचे कोर्टासमोर. मला प्लीज परमिशन दिली जावी जेणेकरून मी कोर्टासमोर नागराज किल्लेदार हे आतापर्यंत जसा चांगल्या माणसाचा मुखवटा घेऊन फिरतात त्या मुखवट्याला मला फोडून काढायचं, त्याच्या मागचा खरा चेहरा मला समोर आणायचा आहे असं इथे अर्जुन म्हणत असतो. आता इथे खरं तर अर्जुनला परमिशन दिली जाते. आता परमिशन दिल्याबरोबर इथे सुनीता काकडेंना हजर केलेलं असतं. आता इथे अर्जुन खरं तर सुनीता काकडेंना प्रश्न विचारत असतो. अर्जुन इथे म्हणत असतो की ज्या हॉस्पिटलमधून नागराज किल्लेदार यांनी बॉडी पळवली त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कामाला होता ना मिसेस सुनीता काकडे, असं म्हटल्याबरोबर ही सुनीता इथे म्हणत असते, हो, मी 2 वर्षापूर्वी सिटी हॉस्पिटलमध्ये कामाला होते. लगेच अर्जुन म्हणतो, म्हणजे मी बरोबर बोललो तर? आता लगेच सुनीता म्हणत असते की पण मी बॉडी अशी बाहेर दिली आणि त्यानंतर माझी नोकरी गेली. आता अर्जुन म्हणत असतो, अच्छा, मग त्या दिवशी काय घडलं होतं, तिथे किती बॉडी आल्या होत्या, याचे डिटेल मला तुम्ही सांगू शकता का? तेव्हा इथे सुनीता लगेच बोलत असते, हो, त्या दिवशी जवळपास 10-12 बॉडी आल्या होत्या आणि मग त्यातलीच एक बॉडी मी या नागराज किल्लेदार यांना दिली. हे सुनीताचं बोलणं ऐकून खरं इथे प्रतिमाला फार वाईट वाटत असतं. आता त्यानंतर लगेच अर्जुन इथे सुनीताला विचारत असतं, हो, तीच बॉडी तुम्हाला प्रतिमा म्हणून दाखवायची होती ना? तेव्हा इथे सुनीता लगेच म्हणते, त्यांनी फक्त मला वय सांगितलं होतं, त्या वयाच्या हिशोबानेच मी त्यांना बॉडी दिली होती. आता इथे अर्जुन खरं त्याचा पुढचा मुद्दा मांडणारच असतो. तितक्यातच हा इथे भालेराव उठलेला असतो आणि तो इथे म्हणत असतो की जज साहेब, हा कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी नवीन रचलेला ट्रॅप आहे. सुनीता काकडे यांचा रेकॉर्ड बघता त्या दर 2-4 महिन्याने नोकरी बदलतात. या अशा बाईंची साक्ष खरं तर गृहीतच धरू नये असं इथे भालेराव म्हणत असतो. त्याचबरोबर आता इथे अर्जुन म्हणत असतो, सुनीता काकडे खरं बोलत आहेत याची देखील माझ्या मित्राला म्हणजेच ॲडव्होकेट भालेरावला अजून काही पुरावे हवे असतील तर तेही मी कोर्टासमोर हजर करायला तयार आहे, फक्त त्यांनी थोडं शांत राहावं असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर लगेच हा भालेराव म्हणत, मला एक गोष्ट कळत नाही, या अर्जुन सुभेदारांना या सगळ्या गोष्टी सिद्ध करून काय मिळणार आहे? या सगळ्यांचा आणि अपघाताचा खरं तर काहीच संबंध नाही. त्यावर लगेच अर्जुन म्हणत असतो, अपघाताचा आणि या गोष्टीचा खरं तर संबंध आहे, कारण प्रतिमा किल्लेदार यांचा शोध थांबावा म्हणून नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्याच वहिनीची खोटी डेड बॉडी तयार केली आणि त्यांच्या भावासमोर आणली, कारण त्यांनी स्वतःच्या बायकोचा शोध घेणं थांबावं म्हणून. हे सिटी हॉस्पिटलचं फुटेज आहे. या फुटेजमध्ये सिटी हॉस्पिटलमधून यांनी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली आहे त्यावेळेचं हे दृश्य आहे. त्याचवेळी खरं तर ते अर्जुनचं फुटेज चालू केलं जातं. एका बाजूला सुनीता काकडे दिसत असते आणि दुसऱ्या
बाजूला नागोबा दिसत असतो. हे सगळं फुटेज खरं तर सगळेच जण इथे पाहत असतात. खरं तर इथे बघत असताना नागराज काकाच्या बुद्धीची क्यू इथे सगळ्यांनाच येत असते. त्याबरोबर इथे अर्जुन म्हणत असतो की आता मी जी कोर्टासमोर फुटेज दाखवली आहे त्यामध्ये खरं तर एका बाजूला सुनीता काकडे म्हणजे सिटी हॉस्पिटलमध्ये काम करणारी त्यावेळेची नर्स आणि दुसऱ्या बाजूला नागराज किल्लेदार हे आहेत जज साहेब असं इथे खरं अर्जुन म्हणत. त्याच वेळी इथे खरं तर हा भालेराव उठलेला असतो. आता तो इथे म्हणत असतो, मी लॉर्ड, हे अर्जुन सुभेदार जे काही ते विधान करत आहे हे कशावरून करताय? त्या फुटेजमध्ये खरं तर माणसाचा चेहरा दिसत देखील नाही, त्याच्याबद्दल काही स्पष्ट कळत देखील नाही. कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही की ती व्यक्ती नागराज किल्लेदार आहे म्हणून. असं म्हटल्यावर खरं तर इथे नागराजला आणि प्रियाला फार बरं वाटलेलं असतं. आता इथे भालेराव हे देखील म्हणतो, सुनीता काकडे यांनी बेकायदेशीर काम केलं असेल पण त्यांना त्याचबरोबर त्यांच्या स्टाफने देखील मदत केली असू शकते ना जज साहेब, असं इथे भालेराव म्हणत असतो. तो म्हणतो असतो की मला सुनीता काकडे यांना प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. आता इथे जजने त्यांना परवानगी दिलेली असते. भालेराव म्हणत असतो, थँक्यू सो मच मिलॉर्ड. आता इथे सुनीता काकडेकडे इथे भालेराव गेलेला असतो आणि म्हणत असतो, सुनीता काकडे माझ्या क्लायंटवर हे आरोप का केले जातात? त्याच वेळेस आता खरं तर ही अहो वकील साहेब, मी खरं बोलत आहे. मला या नागराज किल्लेदारनीच ती बॉडी देण्यासाठी खूप सारे पैसे दिले होते. आता त्यावर लगेच भालेराव म्हणतो, कशावरून तुम्हाला ही खोटी साक्ष देण्यासाठी आता कुणी पैसे दिले नसा? तुम्ही पैशासाठी काहीही कराल ना सुनीता काकडे, असं म्हणून खरं तर तो आता जज साहेबाला म्हणतो, मी लॉर्ड खरं तर मला वाटतं ह्या सुनीता काकडे यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये असं इथे भालेराव म्हणले असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.